महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण आणि जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। तर सरकार आल्यापासून एकही ओबीसी प्रश्न मार्गी लागलेला नाहीये असा आरोप हाके यांनी केला। इम्पिरिकल डेटा आणि निधीतून ओबीसी समाजाचं वंचित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। तसंच यावेळी त्यांनी आमदार प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा आक्रमक पद्धतीने टीका केली। ओबीसी समाजाच्या पारंपरिक व्यवसायांचा उल्लेख करत सामाजिक भेदभाव अजूनही कायम आहे असा दावा सुद्धा हाके यांनी केला। ओबीसींचा काय से आहे, ओबीसींचं काय म्हणणं आहे हे कधीही ऐकून घ्यायला तयार नाही। जरांगेंनी अंतर्बलीमध्ये बसायचं, आंदोलनाची घोषणा करायची आणि तिथं महाराष्ट्र शासनाचं शिष्टमंडळ जाणार, बेकायदा मागण्यांना प्रतिसाद देणार, बेकायदा GR काढणार आणि ओबीसीच्या अनाथ माती कलवण्याचं पद्धतशीर काम, पद्धतशीर षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये आखलं जातंय। तो लाड नावाचा आमदार तोंडात शिवी येते माझ्या, मी जबाबदारीने शिवी देतोय। तो त्याचा उद्योग उभा केलाय, तो आमच्या या सगळ्या लोकांची खाऊन त्याने तो उद्योग उभा केलाय। तो काय म्हणतो की मनोज दादानं हत्ती अख्खा गेलाय आणि शिपूट राहिलाय, म्हणजे ओबीसीचं आरक्षण सगळं संपलंय, आता शिपूट राहिलाय, तो शेपूट काढायला मी आलोय। म्हणजे तू ओबीसीचं आरक्षण संपवायला आलायस? भाजपनं तुला यासाठी पाठवलं? परत म्हणतो मी माझा समाज म्हणून आलो। पहिला आमदारकीचा राजीनामा देन, तुझी काय अक्कल पाजळायची, तू पण बस उपोषणाला। अडवलं तुला कुणी? आणि तुला ओबीसी मध्ये प्रवेश करायचा आहे ना, तर ओबीसी मधल्या कुठल्या जातीमधला कुठला व्यवसाय तुझ्यावर गरिबी आली त्यावेळी तू स्वीकारलास ते सांग। आम्ही गरीब झालोय, आम्ही गरीब झालोय, आम्ही शेकडो एकरावरनं आम्ही गुंट्यावर आलोय। अरे तुझ्याकडे गुंट्या तर आहे। अरे गावगाड्यातल्या भटक्या विमुक्तांकडं गावगाड्यात 1 गुंट्याची जमीन धारणा घर दिलं नाही त्याला अजून इथल्या व्यवस्थेनं। मनोज जरांगेच्या कम्युनिटीनं गरिबी आली म्हणून आमचा नंदीबैलवाला मेडंगिया जोशी घेतलाय नंदीबैल, कमरेला ढोलग बांधले, गाबू गुबू गाबू गुबू गाबू गुबू गाबू गुबू करत गेलाय। तुम्हाला सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण पाहिजे, कुठले पॅरामीटर्स तुम्ही फुलफिल करता? आता टंबऱ्याला काय करणार आहे या गोष्टी?